काय वातावरण. मी पहिल्या रांगेत बसलो होतो त्यामुळे ही एनर्जी मला अक्षरशः पुढे बसून जाणवत होती. सगळ्यांना मनापासून आभार. सचिन, पुण्यात खूप वर्षानंतर तू आलेला आहेस आणि त्याचा उत्साह आणि आनंद हा आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे जाणवतोय. मुलाखत ही टिपिकल क्रिकेटची घ्यायला नको असं माझं मत आहे. कारण काल BCCIचा भव्य सोहळा झालेला आहे आणि ज्याच्यात सचिनला लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कालच दिलं गेलेलं आहे. क्रिकेटविषयी तू भरपूर बोललेला आहेस. मला जरा वेगळ्या मुद्द्यांवरती आज बोट ठेवायचं आहे. हा चितळे परिवार आहे, ही आमची एक फॅमिली आहे. एकत्र कुटुंब पद्धती, फॅमिली, आपलं कुटुंब ह्याचं महत्त्व तुला सुद्धा खूप जाणवलं असेल ना? नमस्कार. सर्वप्रथम तर मी केदारला सांगणार होतो की ते लॉयल्टी प्रोग्राम सुरू करणार नाही, ऑलरेडी झालेला आहे इकडे. तुम्ही इथे उपस्थित आहात, दॅट इटसेल्फ इज अन इंडिकेशन की तुमचं किती प्रेम आहे ह्या ब्रँडवरती आणि किती विश्वास आहे. आणि आत्ताच मी त्यांच्या घरी होतो आणि फॅमिलीची जी एक स्ट्रेंथ असते, जे माझी फॅमिली पण आहे, माझ्या बहिणीचे मिस्टर इकडे आहेत. माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती पुण्यात राहायला लागली, तर कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की मी पण थोडासा पुणेकर आहे. माझं इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल पण माझं मुंबईसाठी ज्युनियर लेवलला करिअर सुरू झालं ते पुण्यात सुरू झालं. मी आय थिंक पुण्यात आलो होतो 1985च्या आसपास. इथे 2 आठवडे काढले होते. आम्ही PYC डेक्कनवरती वगैरे मॅचेस खेळलो होतो. पाऊस पडला होता त्यामुळे मॅचेस कंप्लीट होऊ शकल्या नव्हत्या. पण पुण्याशी संबंध तेव्हापासून होता. तर आज सकाळबद्दल बोलायचं तर सगळ्या फॅमिली मेंबर्सनाही मी भेटलो. आय थिंक आपली फॅमिली आपली एक स्ट्रेंथ आहे. माझ्या लाईफमध्ये हे एक मी ब्लेसिंग म्हणतो की मी ह्या फॅमिलीत जन्माला आलो. चांगले क्षण हे अडचणीचे क्षण, त्यावेळेला तुम्हाला तुमची फॅमिलीच लागते. तुमची फॅमिली ऑलवेज तुमच्याबरोबर आहे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. आज मला ते ॲक्च्युअल बघायला मिळालं. आधी मला वाटलं की बाहेरचे काही गेस्ट बोलवलेत, पण त्याने मला सांगितलं, इंद्रनील पण मला सांगत होतं की नाही, आमचे फक्त फॅमिली मेंबर्सच आहेत. ऑलमोस्ट 100 होते. तर इट इज अ गुड स्ट्रेंथ. आणि तशीच होप यू गो फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ. पण मला फार आनंद झाला आणि आज खास करून आपण इकडे एकत्र जमलो आहोत. 75 वर्ष सेलिब्रेट करतो आहे आपण चितळे बंधू ह्या ब्रँडची. मला वाटतं जे आत्तापर्यंत आपण भरपूर वेळा ग्रांटेड धरत आलो आहे की ना, त्यांची बाकरवडी म्हणजे अशीच टेस्ट करणार, बर्फी, पेढा वगैरे, पण ते असं ऑटोमॅटिकली होत नाही. त्याच्यामागे एक मोठी टीम काम करते. मला वाटतं की एक कमिटमेंट आहे, पॅशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात. लीडरशिप आहे, सगळे एकत्र आलेत त्यामुळे. आणि मी म्हणेन की हे सगळे एकत्र आहेत, ही एक फॅमिली आहे मोठी. माझ्यासाठी पण ज्या वेळेला मी क्रिकेट खेळायला गेलो ग्राउंडवरती, माझ्याबरोबर एक मोठी टीम होती मागे. मी नुसतं रेप्रेझेंट करत होतो त्याला. ती टीम होती. तुम्ही म्हणेन की त्या टीमचा एक हिस्सा होतात, कारण मी इतक्या जणांना भेटू शकलो रिटायरमेंट नंतर. तर बऱ्याचशा लोकांबरोबर बसून असे चॅट करू शकलो. आणि माझा अनुभव पण तोच होता की एक होती घरी फॅमिली होती, दुसरी होती फॅमिली ड्रेसिंग रूममध्ये होती, आणि एक मोठी आपल्या भारताची फॅमिली. त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळेच, स्ट्रेंथमुळे जे काय मी करू शकलो. आणि मला वाटतं जर काय तुम्ही चितळे बंधू हा कोणी कुठच्याही फॅमिलीबरोबर बोललात, मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत, ते सगळे हेच म्हणतील की तुम्ही त्यांची एक स्ट्रेंथ आहात. सचिन, तुझ्या करिअरचा पाठलाग जणू काही मी केला.
पत्रकार म्हणून तुझी असंख्य शतकं, तुझं यश अपयश हे मी मैदानावरती पत्रकार म्हणून अनुभवलेलं आहे. मला एक गोष्ट दरवेळेला लक्षात आली, ते म्हणजे कुठल्याही पद्धतीने सरावादरम्यान, तयारीदरम्यान तू शॉर्टकट्स कधी घेतले नाहीस. कारण तुझी जेवढी बॅटिंग मैदानावरती मी एन्जॉय केली, तेवढाच तुझा सराव मी तन्मयतेने बघायचो. आणि इथं मला परत कुठंतरी ही नाळ जुळलेली दिसते चितळ्यांसाहेब बरोबर, की ते सुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत शॉर्टकट्स घेत नाहीत. तर हे किती महत्त्वाचं आहे, शॉर्टकट्स न घेणं. मला लहानपणापासून फॅमिलीत बाबांनी तर सांगितलं होतं की मी फेल्युअर ॲक्सेप्ट करेन, शॉर्टकटने ॲक्सेप्ट करणार. इट इज ओके टू फेल इन लाईफ. वा. आणि ज्यावेळेला तुम्हाला घरनंच असे मेसेजेस मिळतात, त्यावेळेला मग फेल्युअरची भीती नाही वाटत. यू स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ. आणि ज्यावेळेला मला माझा मोठा भाऊ अजित आचरेकर सरांकडे घेऊन गेला, सुरुवातीला असंच आपले उन्हाळ्यातले काही दिवस शाळा नाही आहे तर प्रॅक्टिस करेल, जी काय मस्ती करायची ते ग्राउंडवरती करेल, नाहीतर ऑलवेज घरी कंप्लेंट यायची काही ना काहीतरी, आज याने ही काच तोडली किंवा झाडावरती चढला आणि सगळ्या कैऱ्या संपवल्या आणि ते सगळे कुठच्या गाडीच्या टायरची हवा काढली, हे सगळे मस्ती करत असायचोच मी नेहमी. तर ह्या कंप्लेंट यायच्याऐवजी ह्याला जाऊन दे एकदा ग्राउंडवरती, जे काय त्याची एनर्जी आहे, जेवढी मस्ती करायची तिकडे ग्राउंडवरती करून दे. कुठेतरी तो मस्ती करणारा मुलगा थोडा सिरियस व्हायला लागला. त्याला एक डिरेक्शन मिळाली लाईफमध्ये. आपण म्हणतो की चॅनलायझिंग युअर एनर्जी. तर तशी मी माझी एनर्जी चॅनलाइज करायला लागलो, थोडा फोकस करायला लागलो क्रिकेटवरती. आणि ठरवलं की क्रिकेट खेळायचं मला सिरियसली. टी व्हीवरती बघितलं होतं 83मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळेला कुठेतरी वाटलेलं की आपण पण एकदा असा वर्ल्ड कप उचलायला पाहिजे. पण त्यामागे किती मेहनत करायला लागते आणि काय काय करायला लागतं याची काही आयडिया नव्हती. 10 वर्षाचा होतो. त्यानंतर हळूहळू माझी एक जर्नी सुरू झाली. तो प्रवास होता ज्याच्यात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जो समर हॉलिडे जिथे नुसतं असंच आपण म्हणतो की थोडा टाईमपास करायला गेलो होतो, ते पर्पजफुल समर हॉलिडेज व्हायला लागले. नेक्स्ट इयर ज्यावेळेला मी शाळा बदलली त्यावेळेला मला आचरेकर सर सकाळी बोलवायचे. अबाउट एक 7:30च्या आसपास माझा सेशन सुरू व्हायचा. 5 नेटमध्ये मी बॅटिंग करायचो. मग सर म्हणायचे आता तू थोडा वेळ रेस्ट कर. तर मला अर्धा तास रेस्ट करायला मिळायचे तिकडे. मग एक मॅच खेळायचो. मॅच झाल्यानंतर सर परत म्हणायचे की तू अर्धा तास रेस्ट कर आणि आता परत तू 5 नेटमध्ये बॅटिंग करणार आहेस. परत 5 नेटमध्ये बॅटिंग करायचो. आणि लास्टला ज्यावेळेला थकलेलो असायचो बॅटिंग करायचो, त्यावेळेला सर स्टंपवरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचे. आणि ते कॉईन माझ्यासाठी गोल्ड मेडल असायचं. की काही केल्यास सर मला टार्गेट द्यायचे की पुढची 10 मिनटं तू आऊट नाही व्हायचंस, तू कसाही सर्वाईव्ह हो. आणि त्यावेळेला मी एवढं सांगू शकतो की तुम्ही जेवढे बसलेले आहात ना ह्याच्याहून जास्त फील्डर्स असायचे. कारण जो कोण शिवाजी पार्कात असायचा त्याने जर काय कॅच पकडला तर मी आऊट होतो. मला आर्ग्युमेंट करायला काही स्कोप नव्हता. सरांनी तो एक माझ्याबरोबर ते अंडरस्टँडिंग होतं सरांचं की कोणी कॅच पकडला की तू आऊट आहेस. तर मला बॉल खाली ठेवायला लागायचा. ते सगळं झाल्यानंतर सर म्हणायचे आता 2 राऊंड शिवाजी पार्कच्या मार. पहिल्यांदा मी ट्राय केलं थोडं पॅड्स काढून आणि बॅट वगैरे बाजूला ठेवून. सरांनी मला विचारलं की तू बॅटिंग अशी करणार आहेस का, विदाऊट पॅड्स करणार आहेस की विदाऊट बॅट जाऊन रन करणार आहेस. तुला जर काय बॅटिंग करायची असेल तर तुझ्या हातात बॅट असायला पाहिजे, पॅड्स असायला पाहिजेत पायात आणि फुल क्रिकेट गिअरमध्ये तू धावायला पाहिजेस तिकडे. तर तो तिकडे लहानपणापासून आपण म्हणतो ना की मेंटल टफनेस तिकडे मेंटल टफनेसचा बर्थ झाला मी म्हणेन. आणि ज्यावेळेला तुम्ही मेंटली टफ असता त्यावेळेला बऱ्याच वेळेला बॉडीच्या काही वेळेला इनकेपेबिलिटीज असतात. पण मेंटली जर काय तुम्ही बॅटल हरला नाहीत तर बॉडी ऑल्सो स्टार्ट्स कोऑपरेटिंग. आणि ते ट्रेनिंग त्यावेळेला मिळालं. तर मी म्हणेन की ते शॉर्टकट न घेणं हे आचरेकर सरांनी शिकवलं. वा. सचिन, कुठलंही क्षेत्र असू देत, मला वाटतं टू ॲडॅप्ट, टू इनोव्हेट, टू इव्हॉल्व या गोष्टी करायला लागतात. मग तो गायक असू देत, तो
नोकरी करणारा असू देत, तो व्यवसाय करणारा असू देत किंवा खेळाडू असू देत किंवा बिझनेस असू देत, हे सुद्धा करत राहणं हे गरजेचं आहे, हे आम्हाला वाटतं. तसं खेळाडूला सुद्धा वाटतं का? सर्वप्रथम मला वाटतं इव्हॉल्व्ह व्हायच्या आधी काही स्टेप्स असतात ज्या मला वाटतात की फार इम्पॉर्टंट आहेत. पहिल्यांदा तर ॲक्सेप्टेबिलिटी असते, त्यानंतर अडॅप्टेबिलिटी येते. पण पहिल्यांदा जर काय तुम्ही ॲक्सेप्टच नाही केलं तर यू विल नेवर बी एबल टू अडॅप्ट. आणि आपण म्हणतो की इव्हॉल्व्ह होतो आहे, तर ते एव्होल्युशन होत नाही, की तुम्ही तिथेच राहता. आपण म्हणतो की स्टॅग्नेटेड आहे, हा काही होत नाही ह्याच्या पुढे. तर त्याच्यासाठी मला वाटतं ॲक्सेप्टन्स इज इम्पॉर्टंट. आणि जर काय कुठच्याही प्रोफेशनमध्ये आपल्याला जर काय प्रगती करायचं असेल तर त्या प्रगतीच्या त्या एका जर्नीमध्ये ॲक्सेप्टन्स बिकम्स अ फाउंडेशन. तिकडनं तुमचा माइंडसेट चेंज होतो. आणि त्यानंतर एकदा माइंडसेट फ्लेक्सिबल असेल आणि तुमची तयारी असेल अडॅप्टेबिलिटीची, तर मग त्याच्यावरती त्या फाउंडेशनवरती तुम्हाला जे काही बांधायचं आहे तुम्ही बांधू शकता. आणि ते माझ्या आयुष्यात पण ऑब्व्हियसली झालं. मी एक एक्झाम्पल देतो. आत्ताच माझ्या ऑस्ट्रेलियाच्या एका इनिंगबद्दल डिस्कशन झालं थोडंसं ब्रीफली. पण त्यावेळेला सिडनीला ज्यावेळेला मी कव्हर ड्राईव्ह मारला नव्हता, त्यावेळेला माझं डिस्कशन माझ्या भावाबरोबर हे होतं की टेक्निकल फ्लॉ नाही आहे. फ्लॉ जर काय कुठे आहे तर तो शॉट सिलेक्शनमध्ये फ्लॉ आहे. तर थोडं तिकडे आपण ॲडजस्ट केलं तर आय डोंट थिंक यू नीड टू वरी. हे माझ्या भावाबरोबर माझं डिस्कशन होतं, अजितबरोबर. मला तिकडे ॲक्सेप्ट करणं वॉज इम्पॉर्टंट की मे बी आत्ता ह्या स्टेजला माझ्या करिअरमध्ये कव्हर ड्राईव्ह काम करत नाही आहे, तर कॅन आय मॅनेज विदाऊट कव्हर ड्राईव्ह. आणि त्यावेळेला आपण म्हणतो की एक चॅलेंज देतो आपण. तो माझ्या भावाने मला चॅलेंज दिला. मग भाऊ मला बोलला की आय डोंट थिंक तुला बॉलर आऊट करतायत, मे बी तुझ्या शॉट सिलेक्शनमुळे तू आऊट होतो आहेस. तर हा माझा चॅलेंज ॲक्सेप्ट करतोस का की ह्या टेस्ट मॅचमध्ये तू आऊट नाही व्हायचंस. बोलो चॅलेंज ॲक्सेप्टेड. पण त्यावेळेला अजिबात ठरलं नव्हतं की मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाही. त्यावेळेला मी एक त्या माइंडसेटने गेलो बॅटिंगला की मी आऊट नाही होणार. ह्या अख्ख्या टेस्ट मॅच मला 5 दिवस बॅटिंग करायला लागली तर मी 5 दिवस बॅटिंग करेन, पण मी आऊट नाही होणार. आणि ग्राउंडवरती गेल्यावरती मला हळूहळू ऑस्ट्रेलियन्स काय प्लॅन करतायत हे समजायला लागलं. की आपण म्हणतो की ऑपोजिशनच्या एक स्टेप ऑलवेज पुढे राहणं इम्पॉर्टंट असतं. तर त्यावेळेला मला कळलं की ऑस्ट्रेलियन्सचा प्लॅन होता की ऑलमोस्ट 75% डिलिव्हरीज सरळ ॲडम गिलक्रिस्टकडे गेल्या पाहिजेत. मला खेळायला द्यायचंच नाही, बाहेर बाहेर टाकत राहायचं याला आणि याला फ्रस्ट्रेट करायचं. तर त्यावेळेला मी ठरवलं की चलो आपण बघूया की कोण फ्रस्ट्रेट होतं, की तुम्ही 11 पहिल्यांदा फ्रस्ट्रेट होता की मी एकटा होतो. तुम्ही जोपर्यंत मला तिकडे टाकत बसाल बॉल, मी तिकडचा बॉल सोडत बसीन. मी ठरवणार की मी कुठचा बॉल खेळणार आणि कुठचा बॉल सोडणार. यू विल नॉट डिसाईड. आणि त्या ह्याच्यात इनिंग ज्यावेळेला माझी सुरू झाली, काही वेळानंतर मी ठरवलं की मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाही आहे. आणि मग ते थोडं आपण म्हणतो की कुठेतरी कधी कधी म्हणेन की इगो हरकत नाही ठेवायला. मोस्ट ऑफ द टाईम मी म्हणेन की इगो इज युअर बिगेस्ट एनिमी. पण कधी कधी त्या इगोचा कुठच्या डिरेक्शनला तुम्ही त्या इगोला चॅनलाइज करता त्या फायदा पण होतो. आणि त्यावेळेला इगोचा पॉसिबली फायदा झाला की मी ठरवलं की मी मारणार नाही कव्हर ड्राईव्ह. मी 100वरती बॅटिंग करत असो की 150वरती बॅटिंग करत, मी कव्हर ड्राईव्ह मारणारच नाही पुढचे 5 दिवस. कारण दोन्ही इनिंगला नॉट आऊट राहून त्यांनी एकदा तर 250च्या जवळ रन, दुसऱ्या डावात अर्धशतक. सचिन कमाल आहे. परंतु एक गोष्ट, विद्यार्थी असू देत, बिझनेसमन असू देत, नोकरी करणारा असू देत, आम्हाला साध्या लोकांना अपेक्षांचं ओझं ही गोष्ट त्रास देते, प्रचंड त्रास देते. कारण बायकोच्या नवऱ्याकडनं अपेक्षा असतात ना, इंद्रनील हो म्हणतोय, तर त्या संपत नाहीत आणि मग त्याचं प्रेशर यायला लागतं.
अपेक्षांचं ओझं मला नाही वाटत भारतात ह्या माणसापेक्षा जास्त कुणी घेतलं असेल. त्या अपेक्षांच्या ओझ्याकडे बघण्याची तुझी नजर काय, तुझा विचार काय? आत्ता माझा विचार जो आहे तो मला वाटत नाही तुम्ही कोणी गेस करू शकाल. पुढच्या वर्षी भाकरवडीला 50 वर्ष होत आहेत. बापरे. मी बघत होतो 1976मध्ये सुरू झाली भाकरवडी करायला. चितळे बंधूंनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली भाकरवडी 1976मध्ये. तर पुढच्या वर्षी माझी तीच अपेक्षा आहे की जे 49 वर्ष तुम्ही जे करत आलेला तसंच पुढे अजून अनेक वर्ष चालू राहो. पण एक्सपेक्टेशन इज बिकॉज ऑफ युअर परफॉर्मन्स, पास्ट परफॉर्मन्सेस. आणि मला ऑलवेज ते आवडलं. आता कशी लोक तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतायत, कशाला एक्सपेक्ट करतायत, हे तुम्ही कसं ॲक्सेप्ट करता त्याच्यावरती असतं. आता प्रेशर मला ऑलवेज वाटतं की प्रेशरची एक डिरेक्शन असते. वरनं जर काय तुमच्या डोक्यावरती ठेवलं तर तुम्ही हळूहळू खाली जाल जमिनीत. पण तुमच्या मागे असेल. हे मी का सांगतोय, कारण आम्ही वर्ल्ड कपच्या आधी 2011 त्यावेळेला आमची ज्यावेळेला टीम मीटिंग होती, कॅम्प चालू होता, बंगलोरमध्ये कॅम्प चालू होता. आणि त्यावेळेला टीम मीटिंगमध्ये आम्ही एक्सपेक्टेशन्स कसे मॅनेज करायचे ह्याच्यावरती डिस्कस करत होतो. आणि हा पॉईंट मला फार उत्तम वाटला, कारण प्रेशर तुम्ही कुठच्या बाजूला प्रेशरला अलाव करताय जायला, दॅट इव्हेंच्युअली जर का प्रेशर तुमच्या बरोबर असेल तर इट बिकम्स अ फॉर्मिडेबल फोर्स. आम्ही बोललो की त्यावेळेला 1.2-1.3 बिलियन होतं पॉप्युलेशन. म्हणजे तेवढे जर काय लोक एका डिरेक्शनला पुढे जात असेल त्यांना कोण थांबवू नाही शकत. ही आपली स्ट्रेंथ आहे इंडियन क्रिकेट टीमची. आणि तसा आपण विचार करायला लागूया, कारण आम्ही जिथे जिथे जात होतो सगळे एकच गोष्ट डिस्कस करत होते की वर्ल्ड कप जिंकायचं आहे. काही प्रेशर घेऊ नका. कसं चालेल? नॅचरली प्रेशर येणारच. त्यावेळेला असं आत्ता आपण ऐकलं तुमचं क्वालिटी म्युझिक तिघेही अप्रतिम होतात. तसं क्वालिटी म्युझिक त्याची मदत होते. इयरफोन्स उगत नव्हते माझ्या कानावरती. त्यावेळेला तुम्ही तुमच्या झोनमध्ये जायला बघता. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पास्ट एक्सपिरियन्सेस. त्याच्यातनं पॉझिटिव्हिटी जेवढी काढता येईल तेवढी पॉझिटिव्हिटी घ्यायला बघता आणि ती स्ट्रेंथमध्ये जाऊन वापरायला बघता. मला ऑलवेज आवडलं की ज्यावेळेला मी बाउंड्री लाईन क्रॉस करून बॅटिंगला जात होतो त्यावेळेला लोक माझ्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट करत होते. जर काय एक्सपेक्ट करत नसतील तर म्हणजे इट इज ऑब्वियस की आय हॅव नॉट लिव्ड अप टू देअर एक्सपेक्टेशन्स, आय हॅव नॉट परफॉर्म वेल. म्हणजे मी कुठच्या तरी चुकीच्या प्रोफेशनमध्ये आहे. मला काहीतरी दुसरं करायला हवं. आणि इफ दे आर एक्सपेक्टिंग समथिंग विच इज गुड बिकॉज दॅट इज वॉट आय वॉन्ट, दॅट इज वॉट आय हॅव डन इन द पास्ट अँड दॅट इज वॉट आय इंटेंड टू डू पुढे पण. तर मला ऑलवेज आवडलं प्रेशरमध्ये राहायला. ज्या वेळेला प्रेशर फ्री होतो त्यावेळेला मला वाटलं की आम्ही ऑलवेज ड्रेसिंग रूममध्ये म्हणायचो की रेड फ्लॅग आहे राऊंड अ कॉर्नर. ते म्हणजे इट इज कुठेतरी रूम फॉर कॉम्प्लिसन्सी. कॉम्प्लिसन्सी न येऊन देणं इज इम्पॉर्टंट. त्यासाठी नेहमी थोडंसं प्रेशर असणं गरजेचं असतं. काय छान मुद्दा आहे बघा. कारण सचिन जेव्हा म्हणायचा की त्याच्या डोक्यावरती भारताचा तिरंगा असायचा आणि तो म्हणला की या संपूर्ण भारतवासियांच्या अपेक्षा या मला शुभेच्छा वाटतात आणि त्या मला त्या तिरंग्याच्या ह्याच्यातनं माझ्या मागं उभ्या राहतात. इतकं सुंदर त्याचं होतं. सचिन, जमाना बदलतोय, टेक्नॉलॉजी बदलतीये. क्रिकेटमध्ये सुद्धा खूप टेक्नॉलॉजी आली. आता काहीच्या काही टेक्नॉलॉजी आलेली आहे. व्यवसायामध्ये चितळ्यांच्या टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत काही जण म्हणतात छे 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 मला करायचं नाही. आम्ही पत्रकार सुरुवातीला काही जण म्हणायचो छे छे मी हातानेच लिहिणार, मी लॅपटॉप वगैरे वापरणार नाही असं म्हणायचं. क्रिकेटरसुद्धा सुरुवातीच्या काळात जेव्हा टेक्नॉलॉजी येत होती त्याच्याकडे कसं बघायचं आहे, कारण किती ॲक्सेप्ट करणं सोपं होतं. ॲक्सेप्ट करतो की मी त्यातला एक होतो. काय सांगतोय? हो, कारण असं होतं की लॅपटॉप आम्हाला क्रिकेट खेळायला काय शिकवणार असं सरांनी कधी काही वापरलं नाही. कारण नाही, कधीच नव्हतं. आणि हे म्हणजे मला वाटतं 2002च्या आसपास लॅपटॉप ड्रेसिंग रूममध्ये यायला लागले, कॅमेराज लागायला लागले थोडे. आणि
प्रॅक्टिस सेशन्स तर व्हायचे आय मीन आम्ही बघायचो, पण टीम मीटिंग्स पण आमच्या पर्पजफुल व्हायला लागल्या. आधी टीम मीटिंग्स बऱ्याच वेळेला अशा थोड्या इमॅजिनेशनवरती असायच्या. अरे तो बॉलर असा टाकतो, असा म्हणजे कसा, ते कोणालाच माहिती नव्हतं, कोणी बघू शकत नव्हतं, स्क्रीन्स वगैरे नव्हते. आता ड्रेसिंग रूममध्ये म्हणजे तुम्हाला जर काय ब्रेट लीने 2000मध्ये 42व्या ओव्हरला चौथा बॉल कसा टाकला, तर विदिन सेकंड्स तुम्हाला तो बॉल दिसू शकतो. तेवढं फुटेज आहे आता आमच्या ड्रेसिंग रूममध्ये. तर ते सगळं तुम्ही स्टडी करून यू गेट बेटर. त्याचा फायदा झाला, कारण तोपर्यंत अंदाज नव्हता की टेक्नॉलॉजी किती कॉन्ट्रीब्यूट करू शकते. पण त्यासाठी आम्हाला टेक्नॉलॉजीला ड्रेसिंग रूममध्ये वेलकम करायला लागलं. आधी दरवाजे उघडायला लागले आणि ओपन हार्टेडली इंटरॅक्ट करायला लागलं. ज्यावेळेला जे आमचे ॲनलिस्ट होते त्यांच्याबरोबर आम्ही बसून ॲनलाईज करायला लागलो, आणि नुसतं स्वतःचाच गेम नाही, पण ऑपोजिशनच्या काय स्ट्रेंथ्स होत्या आणि त्यांचे वीकनेसेस काय होते ते सगळं प्रॉपर बघून आम्ही प्लॅन करायला लागलो. आणि आम्हाला वाटलं की आमच्या मीटिंग्सवर मोर एंगेजिंग, मोर प्रिसाईज. आणि ज्यावेळेला ड्रेसिंग रूममधनं मीटिंग करून आम्ही बाहेर निघायचो, त्यावेळेला एक श्युरिटी होती की आपला प्लॅन ए हा आहे आणि प्लॅन बी असा असेल. तर त्या गोष्टी मला वाटतं एकदम चांगल्या प्रकारे डिफाईन व्हायला लागल्या बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. कारण म्हणून टेक्नॉलॉजीचा अवेअर करून चालणारच नाही. आणि खास करून मला वाटतं की याला कित्येक वेळेला ज्या पद्धतीने काही अंपायर्सनी आऊट नसताना आऊट देऊन जी काही राखी बांधली त्यावेळेला कोण होते ते पाहिजे अंपायर्स, होतं. मला प्लीज नावं सांगा ना जरा. सांगतात लोक, त्यावेळेला DRS पाहिजे होतं असं मला अगदी मनापासून वाटलं. सचिन, एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की व्यवसाय असू देत, विद्यार्थी असू देत, किंवा सचिन तेंडुलकर असू देत, ज्यांनी 100 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत, वय वाढतं, अनुभव वाढतो, कर्तृत्व वाढतं, तरीही जीवनामध्ये कुणीतरी कान पकडणारं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुला सांगतो की बऱ्याच वेळेला शाळेत तुम्ही असता, चांगला मित्र मिळाला, तुम्ही योग्य दिशेला जाता. व्यवसाय करता किंवा नोकरी करता, तुम्हाला चांगला मेंटर मिळाला, जो चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट तुम्हाला योग्य दिशा देतो, तुम्ही पुढे जाता. या गोष्टी खूप वेळा केल्यानंतर कदाचित तुम्ही शिष्य बनायला लायक होता आणि मग तुम्ही गुरुचा विचार करू शकता. सचिन, कान पकडणाऱ्या व्यक्तीची गरज ही तू स्वतः आम्हाला आत्ता अजित दादाबद्दल तू बोलत होतास, त्यावेळेला सुद्धा तू एवढं अचीव केलं होतंस, पण हे कान पकडणाऱ्या व्यक्तीचं महत्त्व जरा समजून सांगशील का? ही स्टोरी काय जास्त लांब नाही आहे, एकदम लहान स्टोरी आहे. अजितबद्दलच बोलतोय तर मला आठवतं आम्ही ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट मॅच खेळत होतो, परत बेंगलोरमध्येच मॅच खेळत होतो. वन डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती. सुरुवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक 35-36वरती बॅटिंग करत होतो. VVS लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता. VVS लक्ष्मण बॉल थर्ड मॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला. मायकल बेवनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता एवढा, पण तो ग्राउंड चांगलं कव्हर करायचा, पण त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला बाउंड लाईनवरती. मला वाटलं एकदम आरामात 2 रन्स आहेत. आणि स्टेडियम एवढा, आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता नीट. तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही, कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन. फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती. मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत ड्रेसिंग रूममध्ये. पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून. तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो. त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो. तर जे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये. घरी गेल्या म्हटलं ही कसली रिॲक्शन. म्हटलं तू आऊट होऊन आलेला आहेस, त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे. तो बॅटिंग करत होता, तो आऊट नव्हता झाला, पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता? त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता.
इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास, तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम यू. तर मी लक्ष्मणला पण सांगितलं, मी लक्ष्मणला आम्ही लक्ष्मणचा निकनेम लच्ची आहे, सगळे त्याला लच्ची म्हणतात. लच्ची, तेरे वजह से मेरे को डांट मिला है घर में, तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा. ते नंतर सांगितले ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून. पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू, वेदर तो मोठा भाऊ असेल, बायको असेल, बहीण असेल, आई बाबा, काका काकू. आमची फॅमिली मोठी आहे. कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट नसतं. आणि तो एक्सपिरियन्स, जो त्यांचा अनुभव आहे, आणि अबाव ऑल झिरो एक्सपेक्टेशन्स ना, काही नाही. एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतोय त्याचा एक चांगला रिझल्ट लागायला पाहिजे, ते एक्सपेक्टेशन असतं. तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट असतं. सचिन, खूप महत्त्वाचा मुद्दा. आत्ताचा जमाना असा आहे की स्टार्टअप्स आहेत, हे आहे, ते आहे. लोक सतत व्हॅल्युएशनची गोष्ट करत असतात. मला ह्या शब्दामध्ये थोडीशी अशी फोड करावीशी वाटते. व्हॅल्यू आणि व्हॅल्युएशन, परत तू कसं बघतोस याच्याकडे? मला सिम्पल, मला वाटतं राईट व्हॅल्यूज ब्रिंग व्हॅल्युएशन. व्हॅल्यूज थिंक इम्पॉर्टंट होत्या, कारण मी बघत होतो माझ्या वडिलांना, मी लहान होतो एकदम, आणि अनेकदा डोक्यात विचारायचा की ना बाबांना काय गरज आहे ह्या गोष्टी करण्याची. मी लहान होतो त्यामुळे काही तेवढं एक्सपोजरच नव्हतं, तेवढी समज नव्हती. पोस्टमन आला, ते दिवस ईमेलचे नव्हते, ते दिवस पोस्टमनचे असायचे. पोस्टमन, आम्ही साहित्य सहवासमध्ये राहायचो, उशक्काल बिल्डिंगमध्ये, 4थ्या मजल्यावरती, लिफ्ट नव्हती. उन्हाळ्यात ज्या वेळेला पोस्टमन वरती यायचा किंवा वॉचमन वरती यायचा काही सांगायला, कधी कधी पोस्टमन तो ऑब्व्हियसली पत्र डिलिव्हर करायला यायचे, त्यांना ऑलवेज बाबा दरवाजा उघडून हॉलमध्ये बसवायचे, फॅन चालू करायचे आणि पाणी द्यायचे. माझा असा विचार असा की काय गरज आहे आत बोलवण्याची आणि याचं. पण त्यावेळेला मला बाबाने समजावलं की नाही बघ, तू अजून लहान आहेस, तुला कळणार नाही, तुझ्याकडे ती एनर्जी आहे 4 मजले वर खाली 20 वेळा करण्याची. पण हा पोस्टमन तो त्याच्या फॅमिलीसाठी करतो आहे, तो अडचणीत आहे, आणि हा त्याचा एक सोर्स ऑफ इन्कम आहे, त्याच्याकडनं दुसरा सोर्स ऑफ इन्कम नाही आहे त्याच्याकडे काही. त्याला उन्हाळ्यात ही मेहनत करायला लागते, आपली पत्र तो आणून डिलिव्हर करतो आहे. असे अनेक घरात तो जाऊन पत्र डिलिव्हर करत असणार. नुसतं त्याला बसवून पाणी दिलं आपण किंवा चहा विचारला तर त्यात काही चुकीचं नाही आहे. आणि ह्या व्हॅल्यूज मी लहानपणी शिकलो. बऱ्याच वेळेला आईबाबांनी असं बाजूला बसवून समजावले नाहीत, सांगितले नाहीत, पण मी जे बघत होतो, आपण लहानपणी स्पंजसारखे असतो, सगळ्या गोष्टी ॲब्सॉर्ब करत असतो, सगळी इन्फॉर्मेशन ॲब्सॉर्ब करतो, आणि ते आईबाबांकडनं ॲब्सॉर्ब केलं गेलं, कारण माझ्यासमोर एवढी उत्कृष्ट एक्झाम्पल्स होती. त्यामुळे व्हॅल्यूजकडं लक्ष दिलं, व्हॅल्युएशन आपोआप होणार आहे, गरजच नाही त्याच्याकडे हे करायची. करेक्ट करेक्ट. सचिन, आजच्या या कार्यक्रमाबद्दल, इतके कार्यक्रम तू अटेंड करतोयस किंवा केलेले आहेस, काय म्हणशील आजच्या कार्यक्रमाबद्दल? कारण आम्ही थीम निवडली होती कृतज्ञता. कारण चितळ्यांनी असू देत, कलाकारांनी असू देत, आपापल्या गुरुचं स्मरण केलं, कृतज्ञता व्यक्त केली. तू कोणाच्या कृतज्ञ आहेस? तू कोणाच्या बाबतीत ते ग्रॅटिफिकेशन व्यक्त करू इच्छिस? माझी फॅमिली, ऑब्व्हियसली फॅमिली, कारण नुसतं क्रिकेटच नाही माझ्या आयुष्यात, बऱ्याचशा गोष्टी बाकीच्या घडल्या ज्या क्रिकेट सुरू व्हायच्या आधी, क्रिकेट झाल्यानंतर. तर फॅमिली इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू मी. क्रिकेटमध्ये अजित जर काय मला घेऊन गेला नसता आचरेकर सरांकडे, तर मला वाटत नाही मी इथे बसून तुमच्यासमोर असा बोलत असतो. माझ्याबरोबर सगळे प्लेयर्स होते, ते जर काय माझ्या रन्स धावले नसते तर इतक्या रन्स झाल्याच नसत्या. एवढे कोचेस ज्यांचा गायडन्स होता, तुमचा सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. आय मीन विदाऊट दॅट इम्पॉसिबल
मी काल फंक्शनमध्ये पण तेच बोलले की मी एका फॉर्म्युला 1 गाडीसारखा होतो, की माझ्या भोवती भरपूर मोठी टीम होती एक, जी तेवढीच मेहनत करत होती. मग ते फॅमिली मेंबर्स होते, डॉक्टर्स, फिजिओज, मॅस्युअर्स, ग्राउंड्समन. मला ज्या वेळेला प्रॅक्टिस करायची असायची त्यावेळेला ते मला करेक्ट पिचेस द्यायचे. माझे मित्र जे ना मी केव्हाही सांगायचो की चला आपण प्रॅक्टिस चालू आहे, तर ते नेहमी तयार असायचे. तिथे एक बसलेला आहे जगदीश, मला वाटतं तो समोर येणार नाही, नेहमी मागेच असतो, ती त्याची कॉन्ट्रीब्युशन आहे. असे मित्र प्रॅक्टिसला ज्यावेळेला तुम्हाला पावसाळ्यात बदा पाऊस पडत असताना सुद्धा ते आचरेकर सरांनी शिकवलं की ना पॅशन हॅज नो बाउंड्री लाईन्स. की आम्ही जरी पाऊस पडत असेल तरी आम्ही क्रिकेट खेळायचो, चिखलात खेळायचो. इनफॅक्ट त्याच्यात मला तर आठवतं की आम्ही एक सिरीज ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट खेळणार होतो आणि पाऊस पडत होता मुंबईत. प्रॅक्टिस त्यावेळेला इंडोर नेट्स वगैरे काही फॅसिलिटी नव्हती. 2 ऑप्शन होते माझ्यासमोर, घरी बसून कंप्लेंट करणं किंवा जाऊन चिखलात रबर बॉलने प्रॅक्टिस करणं, विच टीचेस यू समथिंग. आम्ही चिखलात जाऊन प्रॅक्टिस करत होतो, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे आणि आय एन्जॉयड. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का एकत्र आल्या तर मी म्हणू शकतो की एक मोठा टीमवर्क होता. जसा चितळे बंधूंचा एक परत सांगू इच्छितो की ज्या वेळेला तुमचं बाकरवडीचं एक तर लास्ट टाईम तुम्ही मला 5 किलोचं पाठवलेलं. मला माहिती आहे माझी ॲपिटाईट आहे चांगली, पण तेवढी नाही. मी नॉर्मली ज्यावेळेला ते पॅकेट उघडतो त्यावेळेला सिंगल्समध्ये खेळत नाही, बाउंड्रीज आणि सिक्सेस मारतो थोड्या. पण तुमचंही टीमवर्क तसंच आहे आणि असंच राहो ही आमची इच्छा आहे, कारण फार आनंद मिळतो सगळ्यांना. खूप दिवसांनी हा योग जमून आला आणि आपण सगळेजण त्याला उपस्थित राहिला. माझ्या फोनमध्ये 7,03,795 मेसेज आहेत सचिनला भेटायचे. विनोद करतोय, सचिनला कोणाकोणाला भेटायचं आहे त्यांनी हात खाली करा बघ, म्हणजे सगळ्यांना तुला भेटायचं आहे. अनफॉर्च्युनेटली हे शक्य नाही आहे. माझी इच्छा खूप आहे, सगळ्यांना भेटायचं आहे, सगळ्यांना सही घ्यायची आहे, सगळ्यांना काहीतरी द्यायचं आहे, घ्यायचं आहे पेक्षाही द्यायचं आहे, ते करणं शक्य नाही आहे. मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो, सचिनला आपण काय देऊ शकतो असा विचार केला तर खरोखर देवानी त्याला सगळं दिलं आहे. क्रिकेट देव त्याच्यावरती प्रसन्न आहे, देवानी त्याला सगळं दिलेलं आहे. आपण एक गोष्ट नक्की देऊ शकतो, म्हणजे सगळ्यांनी हात वर करून त्याच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊ शकतो. मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी हात वर करा आणि सचिनला फक्त निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा द्या. मनापासून धन्यवाद सचिन, मनापासून तू बोललास. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच मित्र, थँक्यू. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.